नमस्कार मित्रांनो. आजची केस अशी आहे, वडिलोपार्जित संपत्तीची विक्री झाली आहे, पण ताबा झालेला नाही आहे. तर यामध्ये वारसांचे अधिकार कोणते आहेत? आणि दुसरी केस अशी आहे, वडिलोपार्जित संपत्तीची विक्री झाली आहे, तलाट्याकडे फेरही झाला आहे, तर यामध्ये वारसांचे अधिकार कोणते आहेत? तर मित्रांनो, दोन्ही केस आज डिस्कस करूया. पहिली केस अशी आहे, वडिलोपार्जित संपत्तीची विक्री झाली आहे मित्रांनो, पण ताबा झालेला नाही आहे आणि तलाट्याकडे फेर पण ओढलेला नाही आहे. फक्त रजिस्ट्री झाली त्या जमिनीची. तर मित्रांनो, डेट एक्झाम्पलसाठी असं गृहीत धरूया, 1 जानेवारी 2015 आहे. रजिस्ट्री झाली आहे, पण फेर ओढलेला नाही. फर्स्ट केसकडे आपण येत आहे मित्रांनो. ताबा केल्याच्या दिनांकापासून मित्रांनो, यामध्ये ताबा नाही आहे, पण ताबा केल्याच्या दिनांकापासून मुदत चालू होती मित्रांनो 12 वर्षाची. या केसमध्ये नंबर 1ची केस. मित्रांनो, नंबर 2ची केस आहे, रजिस्ट्री झाली आहे, तलाट्याकडे फेरही ओढला आहे. तर यामध्ये डेट कोणत्या 12 वर्षाची मुदत कुठून चालू होते? तर मित्रांनो, मुदत चालू होती तलाट्याकडे फेर ओढल्याकडे. आपली चावडीवरती ज्या दिवशी आपली चावडीवरची नोटीस जाहीर झाली त्या डेटपासून 12 वर्षाचा काउंट केला जातो मित्रांनो. 7/12 नोंद आल्यानंतर नाही. आपली चावडीवरती ज्या दिवशी नोटीस जाहीर झाली आपली चावडीवरती त्या डेटपासून 12 वर्षाची मुदत चालू होती मित्रांनो. तर आता यामध्ये वारसांच्या विरुद्धात जाणारी केस कोणती किंवा वारसांच्या विरोधामध्ये जाणारे मुद्दे कोणते? मित्रांनो, दोन्ही केसचं पाहूया आपण. तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो, रजिस्ट्रीमध्ये वारस साक्षीदार नसावे. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारस साक्षीदार नसावे. नंबर 2ची गोष्ट मित्रांनो, त्या रजिस्ट्रीमध्ये लिहून घेणारा म्हणजे विक्री करणारा त्यामध्ये जर नमूद असेल, विक्री करणाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी मी जमीन विक्री करत आहे, तर मित्रांनो हा केसला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा म्हणजे केसला इथे आव्हान देण्यासाठी किंवा विरोधात केस जाण्याची शक्यता आहे का? तर हो मित्रांनो, हे जर मुद्दे त्या रजिस्ट्रीमध्ये नोंद असतील की बाबा साक्षीदार स्वतः वारस असतील आणि नंबर 2ची गोष्ट मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी त्यामध्ये नमूद केलेलं असेल, तर आपल्या ती केस विरोधात जाण्याची शक्यता आहे. आणि नंबर 2ची गोष्ट मित्रांनो, रजिस्ट्री झाली आहे, त्याच्यामध्ये वारस त्या विक्री करण्याचे वारस लहान आहेत. तर मित्रांनो, चॅलेंज 12 वर्षाचं कसं करता येईल? म्हणजे एक्झाम्पलसाठी वारसाचं वय असेल 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष वय असेल, तर त्या व्यक्तीला, लहान बाळाला काय करणार आहे चॅलेंज करण्यासाठी, कोर्टामध्ये जाण्यासाठी? तर मित्रांनो, याचे सर्वस्वी अधिकार त्याच्या आईकडे येतात. आई झालेल्या दिनांकापासून 12 वर्षाच्या आतमध्ये चॅलेंज करू शकते मित्रांनो. हे दोन्ही केस आहेत मित्रांनो. कॉमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर सेंड करा मला.